नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। बीड शहरात पोलिसांनी गुटखा माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे। 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अवैध गुटखा विक्री विरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे। याच मोहिमेअंतर्गत 15 आणि 16 एप्रिल रोजी बीड शहर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकलेत। या कारवाईत पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नामांकित कंपन्यांचा गुटखा, पान मसाला, मोबाईल फोन आणि एक वाहन असा एकूण 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडके, पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या टीमने केली आहे। बीड पोलिसांनी आता सर्व टपरी चालक आणि किराणा दुकानदारांना कडक इशारा दिला आहे की परिसरात गुटख्याची विक्री आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। तसेच नागरिकांनी अशा अवैध व्यवहारांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।